दादा सगळ्यात महत्वाचं मुद्दे भरपूर आहेत तुमच्या हातामध्ये. जो आयोगाचं घोषणापत्र आहे त्याच्यावर खूप अभ्यास केलाय मी. 9 पॉईंट आहेत, 10 पॉईंट आहेत. त्यांनी 1 नंबरचा पॉईंट लिहायचंच विसरला आयोग तशा चुका करतं. सगळ्यात महत्वाचं दादा, ऑनलाईन परीक्षेचा हा जो घाट घातलेला आहे, आता मी ऑन रेकॉर्ड, मला वाटतं मीडिया पण आहे समोर दादा, एमपीएससीच्या सदस्यांची कोणत्याही सदस्यांनी त्या परिपत्रकावरती सही केलेली नाही. ही फक्त एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांच्या सहीने हे परिपत्रक निघलेलं आहे. याच्यामध्ये यांनी जो 5 नंबरचा पॉईंट सांगितला दादा, यांनी सरळ सरळ खोटं सांगितलं की त्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये 8 राज्य आहेत, त्या 8 राज्यांमध्ये नियमितपणे ऑनलाईन परीक्षा होतात. त्यातल्या कुठल्याही राज्यामध्ये आम्ही सगळे प्रूफ आहेत आपल्याकडे, प्रत्येक राज्याची जाहिरात आहे, मागच्या 3 महिन्यातल्या ते जाहिराती आहेत. कुठल्याही राज्यामध्ये नियमितपणे परीक्षा होत नाही. गट अ आणि गट ब ची तर नाहीच होत. आता दुसरा एक विषय आहे की याच्यामध्ये यांनी 2 ऑप्शनल पेपर काढले, त्याच्यामुळे विद्यार्थी खुश झाले. पण जे ऑप्शनल पेपर टाकण्यासाठी 1.5 वर्ष घेतलं आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केला, समिती नेमली, त्या समितीचा निर्णय एका सेकंदात बदलून टाकला. याच्यासाठी पण एक समिती नेमणं गरजेचं होतं. आता ऑनलाईन परीक्षेला विरोध का? तर ऑनलाईन परीक्षेला विरोध हा आहे की पहिली गोष्ट, तुम्हाला माहिती आहे की महापरीक्षा पोर्टल तुमच्यामुळे बंद झालं. का बंद झालं दादा? प्रमोद सरांनी सांगितलं की तुमचा कालावधी सांगितला, त्याच्याही मागे दादांचा 4 वर्षाचा कालावधी आहे. याच्या मागे बऱ्याच घडामोडी झाल्या, पण ते आपल्याला बोलायच्या नाहीयेत. महापरीक्षा पोर्टल का बंद झालं? तर फक्त ऑनलाईन परीक्षांमध्ये फ्रॉड होत होते, ते पेपर फुटले जात होते, अँसर की बदलले जात होते, आणि डायरेक्ट ज्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही त्याचं नाव सुद्धा त्या लिस्टमध्ये येतंय. दादा तुम्ही बाहेर शिकून आलेले आहेत, तुम्हाला माहिती की एका क्लिकवरती सॉफ्टवेअरमध्ये काय चेंजेस होऊ शकतात, रिझल्ट बदलत होते. त्याच्यामुळं सगळ्यात मोठा विरोध हा आहे की हा पेपर फुटतो आणि पेपर हे जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत यांच्यापर्यंत ही पद येणारच नाही. त्याच्यामुळे हा पेपर ऑफलाईन होणार. आता काल टीईटीचा पेपर फुटला दादा. आता टीईटीचा पेपर फुटला आणि काल सभागृहामध्ये घोषणा केली की हा पेपर ऑनलाईन झाला पाहिजे. हा घेणार. आता मग नक्की पेपर फुटला म्हणून ऑनलाईन घेणार आहेत की ऑनलाईन करायचा म्हणून पेपर फोडलाय, हा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. दादा आता यांनी जे सांगितलं की तांत्रिक सेवा पुरवठादार कंपनी, यांनी कंपनी सांगितली नाही. एमपीएससी सोबत 29 वेळा टीसीएस ची मीटिंग झाली, यांनी हे गुप्त ठेवलंय. मग यांनी टीसीएस कंपनी परीक्षा घेणार आहे हे सांगायला अडचण काय? पण हे सांगत नाही. त्यांना माहिती आहे टीसीएस मध्ये याच्या आधी खूप घोटाळे झालेत आणि ते जर उघड केलं आणि ते जर विद्यार्थ्यांना सांगितलं त्याला विरोध होणार आहे. पण त्यांनी एक चूक काय केली दादा, त्यांनी ना एक लिंक दिली की ज्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन परीक्षा द्यायची, तर ऑनलाईन परीक्षा कशी असेल त्याची मॉक टेस्ट दिली, आणि ती मॉक टेस्टसाठी जी लिंक दिली ना, कुणी जर ओपन करून पाहिले असेल तर डायरेक्ट टीसीएसच्या पोर्टलवरती जाते. यांनी सांगताना तर सांगितलं नाही की टीसीएस मार्फत ही परीक्षा होणार आहे, पण ती लिंक मात्र त्यांनी टीसीएसची दिली, ती एक चूक केली. आणि मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम झाला तसं सांगितलं होतं त्यांनी की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना अध्यक्षांनी सांगितलं की देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होते. देशातल्या कुठल्याच राज्यामध्ये दादा ऑनलाईन परीक्षा होत नाही. 2 घटनात्मक पदं आहेत आणि दोन्ही घटनात्मक पदं खोटं बोलतात. अर्थात मुख्यमंत्र्यांना जसं अध्यक्षांनी सांगितलं तसंच तेच वाक्य त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, परंतु हे एवढ्या मोठ्या घटनात्मक पदावरती असताना अशी खोटी माहिती विद्यार्थ्यांना देणं चुकीचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन दादा याच्यामध्ये आता बरेच त्यांनी पॉईंट सांगितलेत की कारण सांगितलेत ऑनलाईन का घ्यायची. ऑनलाईन का घ्यायची तर पारदर्शक परीक्षा घ्यायची. दादा मागच्या 20 वर्षामध्ये एमपीएससीने आजपर्यंत एकदाही एमपीएससीचा पेपर फुटला नाही. हे जे म्हणतात ना टीईटीचा पेपर म्हणतात की आम्ही ऑनलाईन घेऊ, मी तर म्हणतो भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या परीक्षा या तुम्ही एमपीएससीकडे ऑफलाईन पद्धतीने घ्यायला द्या. कारण एमपीएससीचा एकही पेपर मागच्या 20 वर्षात फुटला नाही. दादा त्याची प्रोसेस अशी असते की हे सगळे विद्यार्थी आहेत, तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी एमपीएससीचा पेपर हॉलमध्ये आल्याच्या नंतर ते सही करून त्याचं सील फोडलंय? दादा तो पेपर जिथं तयार होतो ना तिथं 24चा गठ्ठा तयार होतो. 2 पॅकिंग असतात त्याला आणि त्याच्यावर 2 पॅकिंग सील असतं, ते विद्यार्थ्यांच्या सहीनेच फोडलं जातं आणि तो पेपर आपल्या राज्यात प्रिंट होत नाही. जिथं पेपर तयार होतो तिथं आपल्याला जी भाषा आहे ती मराठी भाषा ती कुणाला येत नाही. ती प्रोसेस खूप मोठी आहे, ते सांगायला तास जाईल. पण दादा तो पेपर एवढा सेक्युरिटीने येतो, पोस्टाने येतो, त्याच्यानंतर कसा सेक्युरिटीने येतो कलेक्टर ऑफिसच्या मार्फत. तो पेपर आजपर्यंत दादा कधीच फुटला नाही. सुरक्षेचं कारण दिलं त्यांनी, नियोजनाचं कारण दिलं त्यांनी. मग ज्या वेळेस सर्व परीक्षा एमपीएससीकडे घ्यायच्या त्याची मीटिंग झाली त्यावेळेस अध्यक्ष आणि सचिव त्या मीटिंगमध्ये आले, मंत्रिमंडळाच्या किंवा मुख्यमंत्र्यांची मीटिंग बोलवली. त्याच्यामध्ये आयोग तयार होतं, सगळ्या परीक्षा आम्ही घेऊ शकतो, फक्त आम्हाला मनुष्यबळ वाढून द्या. मग आज अचानक तुम्ही असा का निर्णय बदलता? कारण नक्की म्हणजे याच्या आधी टीसीएस आयबीपीएस कडून टेंडर काढून घेतलं, एमपीएससीकडे परीक्षा द्यायच्या, मग याच्यातून नक्की खिशे भरायचे का टेंडर
टीसीएसला द्यायचंय आणि याच्यातून काय मोठा अजून काय स्कॅम आहे का, तर याच्यावर देखील विचारणा होणं दादा गरजेचं आहे ना. कारण सरळ सरळ दादा आजपर्यंत जेवढे कार्यक्रम झाले किंवा जेवढे तुम्ही ज्या ज्या आंदोलनाला बसले ना दादा, त्यात 2 गट होते की नाही हे आंदोलन नाही झालं पाहिजे दादा, ही मागणी चुकीची आहे. एक गट असायचा दादा ही मागणी बरोबर आहे. आज महाराष्ट्रामधला एकही सिंगल कॅन्डिडेट असा नाही सापडणार दादा की जो म्हणेल की परीक्षा ऑनलाईन झाली पाहिजेत. याच्यापैकी 1% सुद्धा विद्यार्थ्याला असं वाटणार नाही, म्हणजे 1% विद्यार्थी नाही, एखाद्या विद्यार्थ्याला 1% सुद्धा वाटणार नाही की ती परीक्षा ऑनलाईन झाली पाहिजे. जर परीक्षा ऑनलाईन झाली तर दादा आत्ताच टीसीएसचे काही लोक किंवा काही असे लोक आहेत की ते आत्ता फोन करायला लागले. यांच्यापैकी एखाद्याला फोन आला असेल की टीसीएस कडे परीक्षा जाणार आहे, तुम्ही तयार आहात का? डायरेक्ट रेट आत्ताच फुटलेत. अशा पद्धतीने जर परीक्षा होणार असेल, यांनी सांगितलं की सेंटर अवेलेबल होत नाहीत. यांनी सांगितलं दादा सेंटर अवेलेबल होत नाहीत. 10वीची परीक्षा होती, 12वीची परीक्षा होती, युपीएससीची परीक्षा होती, मग त्यांना त्यावेळेस सेंटर अवेलेबल होतात, आता सेंटर का अवेलेबल होत नाहीत? दादा कलेक्टरांच्या एका आदेशावरती जे महाराष्ट्रात यांनी जे सांगितलं सेंटर अवेलेबल होत नाही, पुण्यामध्ये एवढे कॉलेज आहेत दादा, अर्धी संख्या ही पुण्यामध्येच सेंटर परीक्षा देऊ शकते. आणि यांनी सांगितलं की देशातले, यांनी दादा मला एक कळलं नाही की युपीएससी जर ऑफलाईन परीक्षा घेते आणि हे बिहारचं उदाहरण देतात, बिहार ऑनलाईन परीक्षा घेते. आपण युपीएससीचा विचार करायचा का आपण बिहारचा विचार करायचा? दादा ते एसएससीचं सीडीएसचं उदाहरण देतात. सीडीएस ऑफलाईन परीक्षा घेते, वर्षातून 2दा घेते, आणि हे जर ऑनलाईनचा पेपर देतात. एसएससीचं जर उदाहरण दिलं ना दादा, तर मी तुम्हाला ते व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे निंबाळकर साहेबांना. एसएससीच्या काही व्हिडिओज असे आहेत की त्यांचे पेपर फुटलेले आहेत. एसएससी तुम्ही ज्याचं उदाहरण देता एसएससीचं ते पेपर फुटतायत, पण तुम्ही युपीएससीचं उदाहरण देत नाहीत. युपीएससी ऑफलाईन परीक्षा घेतात दादा. त्याच्यामुळे आता मी जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला याच्यावरती जास्त बोलायचं. विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील, समस्या असतील, त्या एमपीएससीने जे सुरक्षेची कारणं सांगितली दादा, एमपीएससी एवढी सुरक्षित कोणीच नाही. म्हणजे आमचा एमपीएससीवर विश्वास आहे, पण एमपीएससीचा स्वतःवर विश्वास नाही, असं झालंय ते. नक्की आता करायचं काय विद्यार्थ्यांनी? त्याच्यामुळे दादा तुम्हाला विनंती आहे. आणि दुर्दैव हे दादा की काल अधिवेशनामध्ये आपल्या दोन्ही सभागृहामध्ये मिळून जे आमदार असतील त्याच्यापैकी फक्त वरच्या सभागृहामध्ये 3 लोकांनी तो प्रश्न मांडला, आणि खालच्या सभागृहात मला वाटतं एकच व्यक्तीने, एकाच आमदारांनी प्रश्न मांडलाय. त्याच्यामुळे तुमची कमी कुठेतरी काल भासली, ती कमी आता तुम्ही उद्यापासून भरून काढावी, हीच सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि शेवटी सांगतो की फक्त हे सगळे जे मुद्दे आहेत याच्यावरती बोलायला खूप आहे, पण जर ऑनलाईन परीक्षा झाली तर तुम्ही ज्यांच्यासाठी उपोषणाला बसलात ना, त्यांची पोरं कधीच पास होऊ शकत नाही. थँक्यू.